आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आहे जरांगेंसोबत. पाहूया. थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली. दोघांमध्ये चर्चा देखील झाली. पाटील, काय चर्चा झाली? ओएसडी भेटलेत तुम्हाला? आता काय तुमच्या पुढंच झाली ते आपण काय झाकून नसतंच काही. चर्चा होत असत्या जात असत्या. चर्चेला महत्त्व द्यायचं नाही. समाजाने सुद्धा म्हणायचं नाही चर्चा सुरू आहे. कन्फ्युजन नाही यायचं. समज गैरसमज नाही करायचे. त्यांचं कर्तव्य चर्चा करणं, आपलंही कर्तव्य मराठा म्हणून चर्चा करणं. अंमलबजावणी असली तरच आपण थांबणार आहे. आणि जरी अंमलबजावणी तुम्ही आंतरवालीकडे आले तरी अंमलबजावणी झाल्यावर इथूनही माघारी जाता येतं किंवा अर्ध्यात गेलो तर आपण तिथूनही माघारी येतं. आता अंमलबजावणीशिवाय नाही. चर्चेवर थांबायचं नाही. लीकवर सुद्धा थांबायचं नाही. 2 वर झालं नसतं. चर्चा चालू आहेत. कवर चर्चा करता मुंबईला निघायचं. चर्चा आणि फेरच्या विचार नाही करायचा एकाही मराठ्याच्या घराने. नाही तर म्हणा चर्चा सुरू आहे तिकडं, मग कसं काय करायचं, निघायचं का नको, काय होईन ह्यालपाटाच होईन ना अंमलबजावणी झाल्यावर. आणि अंमलबजावणी नाही झाली तर ह्यालपाटा नाही, सरळ निघायचं. असं आपण किती खर्च करतो ना. त्यामुळे ते विचार नाही करायचा. अंमलबजावणीसाठी कुठपर्यंत जाण्याची वेळ आली, माघारी यायची वेळ आली तरी चालेल, पण अंमलबजावणी. त्यामुळे निघा, सुरुवात करा निघायला मुंबईकडं. पाटील, आता काही मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. तुम्ही दुपारी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिला आत्ता बोलताना. हा मग 12 वाजता इथंच येत ना आम्ही. वेळ दिला म्हणजे इथंच येत. आला ती नाही तर नको येऊ. त्याचा अर्थ असा आम्ही 27ला सकाळी निघलो मुंबईला. मराठीला एक सांगतो, चर्चेवर विश्वास ठेवायचा नाही. मी बी ठेवणार नाही. अंमलबजावणीवर विश्वास ठेवायचा JR काढण्यावर. मुंबईकडे चला. हां, सगळे लगेच निघा. पाटील, तुम्ही 26 तारखेपर्यंत चर्चेला तयार आहोत अशा प्रकारचं आव्हान पहिले केलं होतं. एक पाऊल पुढे टाकले का सरकारने या संदर्भात? तुम्हाला एक माणूस भेटायला टाकला? मग आम्ही बी टाकलंच ना. अंमलबजावणीच द्या म्हणतो ना. त्यांनीच वेळ घेतलेला आहे. दससाहेबांनी त्यांनी. सरकार नवीन आहे म्हणे, 3 महिन्याचा वेळ द्या, सगळ्या अंमलबजावण्या करतो आम्ही तुमच्या. 7 महिने झाले त्याला. त्याच्यामुळं काय विषय नाही राहिला इथं. आता चर्चा फिरच्याला मी महत्त्व देणार नाही. ते सरकारचं नाटक असतं. लोक कन्फ्यूज करायचे. चर्चा सुरू झाली वा मग जायचं का नाही मुंबईला, जायचं का नाही. जायचंय मुंबईला, जायचंय. निघा. आरक्षण दिलं तरी जायचं, नाही दिलं तरी जायचं. हां, फायनल शब्द. आरक्षण दिलं तरीही मुंबईला जायचं आणि नाही दिलं तरीही जायचं. जाणं फिक्स. तरी मुंबईला जायचं. गुलाल घेऊन जायचं. मग त्याच्यामुळे मुंबईला जायचं. 27ला सकाळी 10 वाजता निघणार. सज्ज व्हा मराठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.